आहे जी, जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच स्मिथ अँड जोन्स फू बाई फू. सगळ्या हास्य प्रेमींचं स्वागत आहे जी. काका काकू मामा मामी आणि आजी सगळ्यांचं स्वागत आहे जी. माझी आजी मला खूप आवडते म्हणून तिचं नाव सारखं सारखं तोंडात यावं म्हणून मी शॉर्ट केलंय जी. म्हणून प्रत्येक शब्दानंतर मी म्हणत असतो जी जी जी. माझी आजी मला नेहमी म्हणते ही दुनिया म्हणजे एक सर्कस आहे राजू, आणि या सर्कस मधले आपण सगळे जोकर आहोत जी. आमचे सगळे जोकर तुम्हाला खूप खूप हसवण्यासाठी तयार झालेत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल सर्कसला आणि स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं जी. स्वप्नील जोशी सर आणि निर्मितीताई सावंत. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. आजच्या आपल्या एपिसोड मधल्या चारही धमाल जोड्या तुम्हाला खूप खूप हसवण्यासाठी तयार झालेल्या आहेत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला. एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे येत आहेत एक विद्वान प्राध्यापक जे हरवले जंगलात आणि त्यांना तिथे भेटली एक आदिवासी तरुणी. बघूयात काय येते धमाल. येते आजची आपली पहिली जोडी गणेश आणि मानसे. ये कहा आ गए हम यूं ही सात सात 8 9 10 11. दादा अहो मगापासून तुम्ही काय बोलून राहिले मला तर काय बी कळना. बघा तुम्ही कोण आहे? अगं आता 27व्यांदा सांगतोय मी HOD आहे. म्हणजे आमच्या जसं बाया माणसांना घोडी म्हणतात तसं तुमच्या बाप्यांना HOD म्हणतात. दादा तुमचं नाव सांगा ना. मनोहर. मनोहर. जोशात बोल. मनोहर. आता तरी सांगा ना तुम्ही काय करून राहिले? अगं मला तेच सांगून कंटाळा आलाय. एक तर तू ही अशी या जंगलात राहणारी आणि या जंगलात मी वाट चुकलोय म्हणून थांबलो. पण तू कशी वाट विसरलीस ग? दादा तुमच्या नादाला लागून मी अभि विसरले. हे बघ आता या 10 बाजूला 10 वाट आहेत. या वाटेनं आपण जाऊ घरी. नग घरी नको देवा घरी पोचू. काय ना इथल्या 10 वाटांपैकी 9 वाटांवर वाघ आणि अस्वल फिरत असत्या. मग आता दादा सकाळ अजून व्हायची. या बघा आता कोणीतरी येई पातूर आपल्याला हिथं थांबावं लागणार आहे का नाही? मग दादा सांगा ना तुम्ही कोण आहे? अगं तुला कितींदा सांगू मी लॉजिकचा HOD आहे. कसला लॉजिक? हे बघ लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र. म्हणजे बर मला सांग तुझ्या घरी केहणी आहेत? होय. म्हणजे तुझ्या घरी बाळ आहे? होय. म्हणजे तुझं लग्न झालंय? होय. म्हणजे तू बाई आहेस? बाई. दादा तुमच्या घरी खेळणी आहे? नाही. तुमच्या घरी बाळ आहे? नाही. म्हणजे तुम्ही बाप्या नाही? तुझं शिक्षण झालंय का? हा मग पहिली नापास आहे. गेलं 10% आयुष्य वाया गेलं तुझं. 10% म्हणजे 10% म्हणजे एखाद्या गोष्टीचा 10वा वाटा. अव मग खारीचा वाटा म्हणा की. तुला मी 10%चं उदाहरण देतो. मला 10 बोट आहे. या बया मला तर 20 आहेत. माझ्या हाताला 10 बोट आहे. मला 5च आहेत. माझ्या दोन्ही हाताला 10 बोट आहेत. मला बी आहेत. त्यातली 9 गेली. किती राहिली? एकच बोट राहिलं. अव पर दादा 9 बोट झडपतूर तुम्ही थांबून काऊन राहिले? आवाज येता का कोणी? तुला तर्कशास्त्र सांगतोय. बरं ते जाऊ दे. आता मला सांग या जंगलात 1000 झाडं आहेत. त्यातली 900 मी तोडली. मग अव ऊन नाही का लागायचं दादा? येड दादा असं उगा निसर्गाचं वाटोळ करू नये बरं का. तुमचं घर कोणी तोडलं म्हणजे? अरे या जंगलात माझी पॉलिसी मॅच्युअर्ड होईल पण ही काय मॅच्युअर्ड होणार नाहीये. अरे बापरे नो कव्हरेज. दादा आता हे काय अजून? हा मोबाईल आहे. आणि तो कशा पाहिजे? बोलायला. का हो? तोंड नाही दिलं देवानं? तोंड असतं पण आपला आवाज लांबच्या पर्यंत पोहोचत नाही ना म्हणून. अहो मग माणूस जवळ आल्यावर बोलावं. मग लांब जायच्या अगोदरच बोलावं.
नाही तर दादा अहो लांबच्या माणसाशी कसं बोलायचं मी बोलून दाखव. ये बाप्या कुठे चालला? झाला हा पण डिस्चार्ज झाला म्हणजे संपला. अहो फेकून द्या की. ए अगं तो चार्ज करून वापरता येतो. तुझ्या घरी वीज असेल ना. दादा उगा थट्टा नका करू. ईज काय घरात असते वय ईज तर आकाशात असते. गेलं तुझं 10% आयुष्य वाया गेलं. इथे रस्ते नाहीत आणखीन 10, पाणी नाही आणखीन 10. मला सांग तुला जेवण करता येतं का? हा म्हणजे तुम्हाला सांगते मागच्या टायमाला त्या रम्याच्या लग्नाला मी असल्या पुऱ्या केल्या होत्या समद्यांनी खाल्ल्या होत्या आणि वर मला शरा बी दिला होता. पापड बेस आहे. जेवण येत नाही म्हणजे तुझं एकूण 75% आयुष्य वाया गेलं. म्हणजे तुझं काय चाललंय म्हणजे अगं माणसाची भाषा कशी शुद्ध हवी, राहणं कसं सुंदर नीट नेटकं हवं. मला सांग तुला कळतं का व्याकरण? आता हे कोण व्याकरण? मराठी येतं का? हा म्हणजे थोडंफार येत. थोडंफार फार थोडं येत असेल. दादा तुम्ही मास्तर हाय ना वो मग मला बी शिकवा ना. बरोबर मी तुला व्याकरण शिकवतो. मला सांग मिठीतला मी पहिला की दुसरा? म्हणजे बघा आता मी तुला ओ दादा मिठी मारली तर त्या मिठीतला मी पहिला की दुसरा? तिसरा. तिसरा? म्हणजे माझ्या मिठीतलं तुम्ही तिसरा. अगं काय बोलतेस तू? तुझ्या बोलण्याला काही लॉजिक आहे की नाही? ओ दादा उगा माझी लाज नका काढू. हिची सगळीच बोंब आहे. अरे ए संगमरवरी माठ, सखोल बिनडोक, निर्मेंदू तरुणी, बिनबुद्धी, अत्यल्पमते या अज्ञानाच्या अथांग गारणावात पोहून दमली असशील तर या ज्ञानरूपी पंचाने तुझ्या अज्ञानाचा ओलावा पूस थोडासा. म्हणजे हिची सगळीच बोंब आहे. अरे बापरे हा आता आवाज कसला झाला? दादा अहो वाघ इकडच येतोय पळा लवकर. काय वाघ येतोय? म्हणजे आता आपण काय वाचत नाही. हे बघ मी तुला माझ्या लॉजिक नुसार सांगतो. आपल्या धावण्याचा वेग आणि त्याच्या धावण्याचा वेग याच्या तुलनेत 33 सेकंदाचा फरक असतो. तो आपल्याला कधीही पकडू शकतो. असं म्हणताय? मग एक काम करू या झाडावर चढू. वाघाला झाडावर चढता येत नाही. चला लवकर. अगं मलाही झाडावर चढता येत नाही. काय म्हणताय? अहो तुमचं तर 100% आयुष्य वाया गेलं. बसा बघत त्या चालली. वा प्रोफेसर साहेब धमाल 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 आली. बघूयात पण हा परफॉर्मन्स जजेसना कसा वाटला? तुमची दोघांची एनर्जी छान होती पण पंचेस मिसिंग होते तुमच्या स्किट मध्येच. आज काही नाही आजचा दिवस नव्हता. ठीक आहे पुढचा दिवस. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील सर ड्रायफ्रूट आईस्क्रीम मागवावं आणि खाताना लक्षात यावं की त्याच्यात ड्रायफ्रुट्सच नाहीत तर कशी निराशा होते तशी झाली. स्क्रिप्ट ॲव्हरेज होतं त्यामुळे तुमच्या परफॉर्मन्सेसने ते खूप उचलून धरायला पाहिजे होतं. ज्या पॉइंटला मला निराशा झाली असं मला वाटतं. ऑल इन ऑल अ डिसअपॉइंटिंग ऍक्ट. आणि आता बघूयात गुण किती म्हणालीत. निर्मितीताई 6 गुण. मागच्या वेळी तुम्हाला होते 16 आणि आता 6 म्हणजे 22. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्लीज. थँक्यू.